हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या मध्ये स्वागत. तर आज मी घेऊन आलो 9th स्टँडर्डचा इलेक्ट्रिसिटी. काय घेऊन आलो मी? 9th स्टँडर्डचा इलेक्ट्रिसिटी. सो इलेक्ट्रिसिटी मध्ये आज आपण बघणार आहे 5 टॉपिक्स बघणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला आहे व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी, देन इट व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स काय असेल आणि करंट फ्लोइंग थ्रू दी वायर काय असेल. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट, दॅट इज व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. काय असेल इलेक्ट्रिसिटी? काय वाटतं तुम्हाला काय असेल इलेक्ट्रिसिटी? हे बघा, इलेक्ट्रिसिटी इज बेसिकली फ्लो ऑफ चार्ज और फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रिसिटी इज बेसिकली फ्लो ऑफ चार्ज और फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. जे चार्ज असतात निगेटिव्हली चार्ज, त्याचा फ्लो म्हणजे फ्लो ऑफ दिस चार्ज और फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिसिटी. ठीक है. एंड इलेक्ट्रिसिटी इज द सेकंडरी सोर्स ऑफ एनर्जी. व्हाई इलेक्ट्रिसिटी इज द सेकंडरी सोर्स ऑफ एनर्जी? का बरं इलेक्ट्रिसिटी सेकंडरी सोर्स आहे? बिकॉज इलेक्ट्रिसिटी हॅज अ वाइड ऍप्लिकेशन. इलेक्ट्रिसिटीचे खूप जास्त एक्झाम्पल्स ऍप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी आर यूज्ड इन industries. Electricity can be used in domestic applications. It can be used in commercial applications. Electricity is used in various working fields. ठीक है. That is why electricity is the second source of the energy, which is the most important source of the energy. कळलं तुम्हाला? इलेक्ट्रिसिटी हे सेकंड सोर्स ऑफ एनर्जी आहे आणि विच इज मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी आजच्या काळात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असेल. व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल? ओके. So the electric potential काय? Electric potential is the amount of work done. Electric potential काय? Electric potential is amount of work done to move a unit electric charge from a reference point to a specific point in an electric field. मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो, तुम्ही नीट लक्ष द्या. समजा consider this is an electric field. This is an electric field. ठीक आहे. This is the reference point of the electron. This is the reference point of the electron. ठीक है. We need to move this electron to this point. This is O and this is A. हे इलेक्ट्रॉन आहे, त्याचा रेफरन्स पॉइंट O आहे. आपल्याला या इलेक्ट्रॉनला एक पॉइंट वरती न्यायचा आणि हा तुमचा इलेक्ट्रिक फील्ड आहे. ठीक आहे. सो अमाउंट ऑफ वर्क डन, अमाउंट ऑफ वर्क रिक्वायर्ड टू मूव दिस इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस रेफरन्स पॉइंट टू अ specific point in a electric field is called as electric potential. कळलं? अमाउंट ऑफ वर्क म्हणजे असा अमाउंट ऑफ वर्क ज्यामध्ये आपल्याला या इलेक्ट्रॉनला या पोझिशन O पोझिशन पासून A पोझिशन पर्यंत म्हणजे O पॉइंट पासून A पॉइंट पर्यंत नेण्यासाठी जे वर्क लागणार आहे या इलेक्ट्रॉनला, त्याला आपण म्हणणार आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. काय म्हणणार आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अमाउंट ऑफ वर्क रिक्वायर्ड टू मूव दिस इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस reference point to a specific point inside a electric field. कळलं तुम्हाला काय इलेक्ट्रिक पोटेन्शियल? समजलं? So now electricity flows due to conduction of negatively charged electron. इलेक्ट्रिसिटी काय? इलेक्ट्रिसिटी फ्लोज. कसं इलेक्ट्रिसिटी फ्लो कशामुळे करतं? कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. And now these negatively charged electrons flows from the point of lower potential to the point of higher potential, and these negatively charged electrons flow from the point of lower potential to the point of higher potential. काय असतं ते मी तुम्हाला समजून. Consider point A as lower point of lower potential and consider point B as point of higher potential. So electricity flows due to conduction of negatively charged electron. कशामुळे फ्लो होते इलेक्ट्रिसिटी? कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्सचा कंडक्शन होतं. ठीक आहे. सो नाउ दिस निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स बेसिकली फ्लोज फ्रॉम दी पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू दी पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. दिस निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स flow from the point of lower potential to the point of higher potential. कळलं तुम्हाला? हे जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत हे लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियलच्या डायरेक्शन मध्ये फ्लो करतात आणि त्या फ्लो मुळे इलेक्ट्रिसिटी फ्लो म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. कळलं तुम्हाला? आता ना दिस डिफरन्स इन पोटेन्शियल इज नोन एज पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हणतो मी? दिस डिफरन्स इन पोटेन्शियल म्हणजे लोअर पोटेन्शियल आणि हायर पोटेन्शियल. सो हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल मधला जो डिफरन्स आहे, डिफरन्स इन हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल इज नोन एज पोटेन्शियल डिफरन्स. इज नोन एज पोटेन्शियल डिफरन्स. कळलं पोटेन्शियल डिफरन्स काय असतं? So what do we mean by potential difference?
डिफरन्स ऑफ अ सेल. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल काय असेल? सेल माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. हे सेल आहे, सेल माहिती आहे तुम्हाला. सो या सेलचा पोटेन्शियल डिफरन्स काय असेल? काय असेल या सेलचा? याचे पॉझिटिव्ह टर्मिनल असते, एक निगेटिव्ह टर्मिनल असते, बरोबर. सेलचे एक पॉझिटिव्ह टर्मिनल असते आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असते. सो द डिफरन्स इन द पोटेन्शियल between the positive and the negative terminal of the cell is called as potential difference of a cell. आता मी जसं तुम्हाला इथे सांगितलं, लोअर पोटेन्शियल आणि हायर पोटेन्शियल, लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे इलेक्ट्रिक निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स फ्लो करतात, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी फ्लो करते. आणि या दोन पोटेन्शियल मधल्या डिफरन्सला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. तसंच सेल मध्ये पण एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असतो, ठीक आहे. सो द डिफरन्स इन पोटेन्शियल म्हणजे त्या पॉझिटिव्ह टर्मिनलचे पोटेन्शियल आणि निगेटिव्ह टर्मिनलचे पोटेन्शियल मधला जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणणार आहे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. आणि पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल काय एक्सप्रेशन आहे? V is equals to W upon Q. W is work and Q is amount of charge transferred. amount of charge transferred. ठीक आहे, कळलं तुम्हाला? V is equals to W upon Q, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. ठीक आहे, तर आपण पुढच्या पॉइंटला जाऊ, which is free electrons. which is free electrons. तर काय असेल free electrons? Okay, so every atom has some amount of electrons in outermost shell. Every electrons have some amount of electrons in outermost shell, which is also known as valence electrons. काय असतात valence electrons सांगतो. समजा हे एक atom आहे, ठीक आहे. हा त्याचा फर्स्ट शेल आहे, हा सेकंड शेल आहे, हा थर्ड शेल आहे. समजा फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे. फर्स्ट शेल मध्ये 2 आहेत, सेकंड शेल मध्ये 8 आहेत आणि थर्ड शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. थर्ड शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे. सो हा काय त्याचा न्यूक्लियस आहे ऍटमचा, ठीक आहे. हा काय ऍटमचा न्यूक्लियस आहे आणि हा अख्खा ऍटम आहे. सो या ऍटमच्या न्यूक्लियस पासून 1 2 आणि 3 शेल आहेत. या ऍटमच्या न्यूक्लियसला किती शेल आहेत? 3 शेल आहेत, ठीक आहे. आणि there are electrons in the outermost shell. there are some electrons in the outermost shell. म्हणजे सगळ्यात बाहेरच्या शेल मध्ये काही इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे 3 इलेक्ट्रॉन्स दिसतात ते. सो these electrons are called as valence electrons. these electrons are called as valence electrons. कळलं ना? हे जे valence electrons आहेत त्यांचे जे बॉन्डिंग आहे ते न्यूक्लियस पासून खूप वीक असतं. काय वीक असतं? बिकॉज दे आर ऍट द आउटरमोस्ट शेल, बरोबर. आता न्यूक्लियस काय करतो? या शेलला बाउंड करून घेतो, या शेलला बाउंड करून घेतो, बट हा शेल न्यूक्लियस साठी खूप लांब आहे आणि त्या शेल मध्ये कमी इलेक्ट्रॉन्स आहेत. सो तो बाउंड करू शकत नाही. सो दे आर व्हेरी वीकली bound with the nucleus. outermost shell is very weakly bound with the nucleus. So the valence electrons are also very weakly bound with the nucleus. म्हणजे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पण न्यूक्लियस सोबत खूप वीकली बाउंड आहेत. बट हे आतले जे 2 शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला न्यूक्लियसने घट्ट पकडून ठेवले, कळलं. पण ते आउटरमोस्ट शेल जे बाहेरचे शेल आहेत त्याचे इलेक्ट्रॉन बॉन्ड जे आहेत ते कमी आहे, ठीक आहे. And due to this, these electrons are called as free electrons. Which electrons? Valence electrons are called as free electrons. कळलं तुम्हाला? न्यूक्लियस सोबत कमी बॉन्डिंग असले म्हणजे कमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे न्यूक्लियस सोबत त्या जे बाहेरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे? फ्री इलेक्ट्रॉन्स. काय म्हणणार आहे आपण त्यांना? फ्री इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. तो आपण नेक्स्ट पार्टला जाऊ, दॅट इज करंट फ्लोइंग थ्रू अ वायर. करंट फ्लोइंग थ्रू अ वायर. ओके, so next topic आपण बघूया current flowing through a wire. So while considering the current flowing through wire, I have drawn the 2 diagrams. 2 diagram draw केले. I have drawn the 2 diagrams which are A and B. 2 diagram draw केले A and B. काय डायग्राम मध्ये मी समजवतो, ठीक आहे. सगळ्यात पहिले पॉइंट, if a conducting wire is not connected to cell, if a conducting wire is not connected to a cell, then its free electrons move randomly in all direction possible in the space between them. म्हणजे काय? समजा A डायग्राम कन्सिडर करा. या डायग्राम मध्ये तुम्हाला एक कंडक्टिंग वायर दिसते, त्यात हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. नाउ दिस कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू अ सेल. कुठल्याही सेलला कनेक्ट केलेले आहे, रँडमली आहेत ते. नाउ इफ दिस कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू सेल, then the free electron in this conducting wire moves randomly in all direction possible in the space between them. म्हणजे ह्याच्यातले जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत इकडे बघा तुम्ही, कुठल्याही डायरेक्शन मध्ये रँडमली मूव्ह करतात आणि त्यांची जेवढी स्पेस आहे त्या स्पेस मध्येच ते कुठल्याही डायरेक्शन मध्ये रँडमली मूव्ह करतात, ठीक आहे. कुठल्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करत आहे when the conducting wire is not connected to the cell. Okay, so now when this conducting wire is connected to the
terminal of a cell. Now this connecting wire is connected to the positive and negative terminal of the cell. Then these negatively charged electron experience electric forces. ठीक आहे. आता जेव्हा या केस मध्ये डायग्राम बी मध्ये बघा, तोच मेटॅलिक कंडक्टिंग वायरला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेलला कनेक्ट केलाय. As soon as we connect the conducting wire to the positive and negative terminal of the cell, the electrons inside the conducting wire experiences a electric force. Electrons ला काही इलेक्ट्रिक फोर्स एक्सपिरियन्स केला जातो. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे जे फ्री रॅन्डमली लहान मुलांसारखे इकडे तिकडे फिरत होते, जसंच त्यांना कंडक्टिंग वायरला जसंच इलेक्ट्रिक सेलला कनेक्ट केलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला, तर हे जे मुलं आहेत ते जे फिरत होते इकडे तिकडे, त्यांना इलेक्ट्रिक फोर्स एक्सपिरियन्स झाला. म्हणजे मागून एक इलेक्ट्रिक फोर्स एक्सपिरियन्स झाला. ठीक आहे. आता ड्यू टू दिस इलेक्ट्रिक फोर्स, दिस नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स मूव फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आता हा जो फोर्स आलाय ना, या फोर्समुळे हे जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत ते सेलच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे मूव व्हायला चालू होतात. ठीक आहे. दिस नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स start moving from the negative terminal of the cell to positive terminal with the direction of flow of electrons direction high. But when these negatively charged electrons move from the negative terminal to the positive terminal of the cell, the current induced flows opposite to the direction of flow of electron. ठीक आहे. इथे दिलंय मी डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. जे काही करंट तयार झाला ना आतमध्ये या इलेक्ट्रॉन्सच्या मूवमेंट मुळे, तो करंट जो असणार आहे तो या डायरेक्शन म्हणजे इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असणार. कळलं तुम्हाला? मी तो दिलाय बघा. हा आहे डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट विल बी ऑपोजिट टू दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. कळलं तुम्हाला? करंट फ्लो थ्रू द वायर, कसं करंट फ्लो होतो वायर मध्ये. ठीक आहे. जेव्हा काहीच कंडक्टिंग वायरला आपण कुठलाच सप्लाय दिला नसतो, तेव्हा इलेक्ट्रॉन्स रॅन्डमली मूव्ह करतात. as soon as we provide a supply, these electrons experiences a electric force and start moving from the negative terminal to the positive terminal of the cell, and the current starts flowing in opposite direction to the direction of flow of electrons. कळलं तुम्हाला? आजचा पार्ट मध्ये आपण एवढंच घेतोय. ठीक आहे. सो आजचा पार्ट आपण इथंच थांबूया. नेक्स्ट पार्टची तुम्ही वाट नक्कीच पहा. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब करून जावा. मी घेऊन येतो नेक्स्ट पार्ट आणि आपण भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.